मी जर जेवणातनं माझ्या व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करू शकतो, तर मला सप्लिमेंट्सची गरज काय? इथंच चुकताय तुम्ही. एक लक्षात घ्या, प्रत्येकाला जेवणातनं व्हिटॅमिन डी किंवा बी12 हे पुरेसं मिळेल की नाही हे माहीत नसतं. प्रत्येकाची व्हिटॅमिन डी आणि बी12ची डेलीची एक रिक्वायरमेंट असते. जसं तुम्हाला एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंट जायला एक फिक्स अमाउंट ऑफ पेट्रोल लागतं, तसंच डेली तुम्हाला व्हिटॅमिन डी किंवा बी12चं एक फिक्स्ड अमाउंट लागतं. उदाहरणार्थ व्हिटॅमिन डीची अंदाजे 10 ते 15,000 इंटरनॅशनल युनिट्स डेली तुमचं रिक्वायरमेंट आहे आणि व्हिटॅमिन बी12चं 2.2 टू 2.6 मायक्रोग्राम पर डे आहे. आता हे ऐकायला फार थोडं वाटतं, पण हे तुमच्या जेवणातनं डेली मिळणं थोडं मुश्किल असतं, खास करून भारतीय आहारातनं. त्याचमुळे सप्लिमेंटची गरज असते. त्याचबरोबर जसं तुमचं वय वाढतं, खास करून 40शी, 50शी, 60 नंतर व्हिटॅमिनची नॅचरली तुमच्या पोटातनं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. त्यामुळे व्हिटॅमिनची कमतरता ह्या वयामध्ये जास्त होते आणि सप्लिमेंटची गरज लागते. त्याचबरोबर जर सप्लिमेंट तुम्हाला घ्यायचं असेल, तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच बरोबर सप्लिमेंट घ्यायचं. कुठेतरी Instagram ॲड, टीव्हीवर वगैरे बघून घेऊ नका. ते घातक ठरू शकतं.